मला मुक्ती देऊन माझ्या पुढेच्या संसारात परमेश्वरा मला मरण दे, मरण दे. मी आपली सगळी शेती विकून अगर शेती विकून फक्त 4 लाख मिळू शकतात. बाकीचे पैसे दुसरा विकतो. लोक काहीतरी रमवती आहे. खरं सांग तुला माझी सपोर्ट आहे. माझी मोकळी झाली. समोर चाळीस कसं जगशील तू. माझ्यासाठी खूप मोठं आहे. मुलाच्या जन्मापासून आई ते मुलाला काहीतरी त्यांना द्यावंच लागतंय. आणि त्याचे पैसे परत करायचे आपल्याला. देऊन 8 दिवसाच्या मुदत बाकी आहे ना. पण एवढे सारे पैसे घरात ठेवणं बरोबर नाही. ते बघ तुझा जा आलं ना 5-5 दिवस लावते. डबल होतील बघा ठेवून दे.
बाबराव, घरातच मिळला बोला कोणतं काम होतं? काम काही महत्वाचं न होत, पण तू करशील की नाही तेच महत्वाचं आहे. तुमच्यासारख्या वकील माणसाला आमच्यासारख्या गरीब माणसाचा काम पडला. वकील फक्त नावाचाच राहिलाय आता. नाही, म्हणूनच तुझ्या मदतीची गरज आहे. माझी मदत म्हणजे नाही, मी असं ऐकलं की जुगारात तुझं हात कुणीच पकडत नाही म्हणून. हे खरं आहे, पण तू खेळशील ना, तेही फक्त माझ्यासाठी. साहेब, आता काय मी जुगार गिगार खेळणे सगळा बंद केलं. आता हे सगळं मला नाही जमणार. अरे तुझ्यासाठी नाही, फक्त माझ्यासाठी खेळ, माझ्यासाठी. पैसा माझा, जुगार खेळणारा तुझे. तू हरला तरी मी काही बोलणार नाही, आणि जरी जिंकलो तर सर्व जुगारातला पैसा आपला. अरे बघ, दूर दूरून मोठे मोठे जुगार येणार आहे. लाखो रुपयाचा जुगार आहे, लाखो रुपयाचा. साहेब, मी सगळे धंदे सोडलो. आता आपल्याला जमत नाही. तुम्ही दुसरा माणूस कोणी भेटलं पाहून का? अरे बघ, आलेली संधी जाऊ. काय माहिती का, खेळलोय असतो, तुमच्यासोबत आलोय असतो, पण ते पिसलोय असतो. माझ्या आईने वचन केलं होतं. वचन? अरे वचन द्यायला तू काय सतयुगातला राम आहेस का? अरे आम्ही असे वचन पोटात कित्येक देतो, पण आम्ही पाळतो का? अरे वचन पाळायला गेलो तो उपाशी मारायची. अरे वकील साहेब, मला नको खेळू, नाही नको खेळू. मी दुसरा माणूस बघतो. नाही, मी ऐकलं होतं की तुझ्या हाताला खूप येस आहे म्हणून. आता नाहीच म्हणतोय तर दुसरा माणूस बघतो. कसला विचार करतोस काशीनाथ? घरात पैसा आहे आणि गावात जुगार. अरे लोक म्हणतात तुझ्या हातात जादू आहे, धन लक्ष्मी आहे, आणि तू आता सोड बसलास. आता विचार करू नकोस काशीनाथ, हीच वेळ आहे तुझ्या आईला कर्जातून मुक्त करण्याची. घे पैसा आणि खेळ जुगार. माझ्या हातात यश आहे आणि मी जुगार खेळणार. आणि मी जर जुगार खेळलो तर 5 लाखाचे 10 लाख होतील. कारण की सगळ्या गावाला माहिती आहे माझ्या हातात यश आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे जुगारात माझा हात कोणीच पकडू शकत नाही. काशीनाथ, आता रिक्स घेतल्याशिवाय पर्याय नाही. जर आता मोठा माणूस व्हायचा असेल तर रिक्स घ्यावा लागेल. आणि रिक्स म्हणजे आता या पैशावर रिक्स घ्यावा लागेल. आता या 5 लाखावर गेम खेळायला लागेल. आणि या 5 लाखाचे करायचे 10 आणि 10चे करायचे 20. असे गेम खेळ.